श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओचा विषय असा आहे, धनप्राप्ती व्हावी अशी प्रत्येक व्यक्तीच्या मनात इच्छा असते. पौराणिक काळ असो की आधुनिक काळ, पैशांशिवाय कोणतेही काम करणे अशक्य असते. त्यामुळे मानवी जीवनामध्ये धनसंपत्तीला अनन्यसाधारण असे महत्व आहे आणि धनप्राप्ती ही केवळ महालक्ष्मीच्या कृपेमुळे शक्य होऊ शकते. आणि महालक्ष्मीच्या पूजेसाठी शुक्रवारचा किंवा मंगळवारचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी पूजा केल्यास महालक्ष्मीची आपल्यावर पूर्ण कृपा प्राप्त होते. तसेच धनसंपत्ती आणि वैभव आपल्याला प्राप्त होते. तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या सेवा अशा करायच्या आहे की त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांची कृपा आपल्याला प्राप्त होईल, तेच आज आपण जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे असा की आपल्याला 7 कवड्यांची सेवा करायची आहे. तर ती म्हणजे आपल्याला मंगळवारी किंवा शुक्रवारी 7 पांढऱ्या कवड्या घ्यायच्या आहे आणि त्या आपल्याला हळदीने पिवळ्या करून त्यामध्ये थोडे आपल्याला केशर टाकून त्यावर 11 माळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर 16 वेळा श्री सुक्त, व्यंकटेश स्तोत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्र एक एक माळ करा किंवा 16 वेळा म्हणा. या सेवा आपल्याला त्या कवड्यांवर करायच्या आहे. आणि त्यानंतर ह्या ज्या कवड्या आहेत त्या आपल्याला एका पिवळ्या कपड्यामध्ये बांधून देवघरामध्ये ठेवायच्या आहे. आणि ही सेवा आपल्याला दर मंगळवारी किंवा शुक्रवारी, एक वार तुम्ही ठरवून घ्या, मंगळवार किंवा शुक्रवार, त्या दिवशी या कवड्या आपल्याला काढायच्या आहेत. त्यांच्यावर पुन्हा पंचोपचार पूजा करायची आहे आणि पुन्हा आपल्याला 16 वेळा श्री सुक्त, व्यंकटेश स्तोत्र, पुन्हा श्री स्वामी समर्थ आपला मंत्राचा जप आणि विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र ह्या सेवा आपल्याला त्या दिवशी पुन्हा करायच्या आहे. असे आपल्याला प्रत्येक वेळेस दर आठवड्याला मंगळवार किंवा शुक्रवारी ही सेवा घ्यायची आहे. हा आपल्या परमपूज्य गुरु माऊलींनी सांगितलेला खूप प्रभावी असा उपाय आहे. नक्की करून बघा तुम्ही. आणि त्याशिवाय दुसरा उपाय म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय महत्वाचा म्हणजे दान करणे देखील तेवढेच महत्व आहे. दान करण्याला खूप गरजेचं आहे. हे वेद, शास्त्र व 18 पुराणे या सर्वांमध्ये देखील दानाचा महिमा वर्णन केला आहे. सर्वसाधारण ईश्वरी महिमा असा आहे की एखाद्या घराण्यामध्ये लक्ष्मी ही जास्तीत जास्त 60 वर्ष राहते. घराण्यातील पूर्वज जर जास्तच पुण्यवान असतील तर लक्ष्मी 75 वर्षापर्यंत सुद्धा राहते आणि या कालावधीत पुण्याचा क्षय होत असतो. घराण्यामध्ये कोर्ट कचेऱ्या, भांडणे, कलह, पिशाच शक्तीचा उपद्रव अशा प्रकारचे त्रास सुरू होतात आणि शेवटच्या 10-20 वर्षामध्ये हे सर्व संपून जाते. दारिद्र्य, अहंकार, अज्ञान यांच्या खाईमध्ये ते घराणे लोटले जाते, लक्ष्मी निघून जाते व फक्त अहंकार, दारिद्र्य व दुर्गुण हे घराण्यामध्ये शिल्लक राहतात. धन, यश, कीर्ती, ऐश्वर्य, विद्या, सत्ता, सौंदर्य, सामर्थ्य या सर्व गोष्टी पूर्व पुण्याईने प्राप्त होत असतात व पूर्व पुण्याई ही दैनंदिन मानवी जीवनामध्ये रोजच खर्च होत असते आणि याकरिता आपल्याला पुण्याई ही सतत वाढवणे खूप आवश्यक आहे. आणि त्यामुळे आपण आपल्या उत्पन्नातील किमान 10% रक्कम ही दान धर्मात खर्च करायला हवी. यामुळे काय होते, आपल्या प्रारब्धाची शुद्धी होते व लक्ष्मी स्थिर राहते. दानाने धनाची वृद्धी होते व केलेल्या कार्यात यश प्राप्त होत असते. त्यामुळे दान करणे अतिशय अतिशय गरजेचं आहे. भरपूर पुण्य असेल तर खऱ्या अर्थाने लक्ष्मी प्रसन्न होते व प्रसन्न झाली असता ऐहिक पारमार्थिक उन्नती होत असते. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने हे दान केलेच पाहिजे. हा देखील लक्ष्मी प्राप्तीचा अतिशय प्रभावी उपाय आहे. आणि त्यानंतरचा शेवटचा उपाय असा आहे की घरामधील जी स्त्री असते तिचा लक्ष्मी स्वरूप तिला मान सन्मान दिला पाहिजे. कधीही घरातल्या लक्ष्मीचा अपमान करता कामा नये. घरातली लक्ष्मी जर रडत असेल तर जी लक्ष्मी आहे ती कशी घरामध्ये टिकणार. खूप छोटे छोटे उपाय आहे पण खूप प्रभावी आहे. नक्की करून बघा.
तर अगदी छोट्याशा माहितीसोबत आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा छानशा नवीन माहितीसोबत आणि नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.